मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य डेटा धोरणाला मंजुरी देण्यात आली। या अंतर्गत राज्य डेटा प्राधिकरण स्थापन केलं जाणार आहे। त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका नियामक समितीची नेमणूक करण्यात येईल। राज्यात 1976 पूर्वी राबवण्यात आलेल्या पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पांमुळे बाधित झालेल्यांच्या पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी एक कृती कार्यक्रम राबवला जाईल, असा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला। 332 गावठाणांमध्ये नागरी सुविधा उभारण्यासाठी सुमारे 600 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। पुण्यातील बारामती आणि बीडच्या परळी तालुक्यात नवी पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून यासाठी प्रत्येकी 564 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे। ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम महामंडळ यांना खाती उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। महाराष्ट्र महामार्ग अधिनियमाच्या कलम 18(3) मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली। तसंच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025 लाही मान्यता देण्यात आली आहे।